meaning. दादरच्या शिवाजी पार्क इथल्या सभेमध्ये, विजयी सभेमध्ये तरुणांच्या हातामध्ये वेगवेगळी पोस्टर्स आहेत, क्रिएटिव्ह पोस्टर्स आहेत. त्यासोबतच त्यांनी भारताचं संविधान आणायला देखील ते विसरलेले नाहीत. संविधानाचं जे प्रियम्बल आहे ती आपल्यासोबत आहे. उद्देशिका संविधानाची आहे. काय नाव आपलं? माझं नाव पोपट काळे. आलात कुठून? मी चेंबूर, शाखा क्रमांक 153. संविधानाचं उद्देशिका प्रियम्बल घेऊन आलाय. काय संदेश देऊ इच्छिता यातून? संदेश एकच देऊ शकतो की बाबासाहेबांनी सगळ्यांना जे संविधान नेऊन दिलेलं आहे, सगळ्यांना स्वतंत्र आहे की रस्त्यावरती उतरून कोणी आंदोलन करू शकतं, काही करू शकतं. आमचा आता काही विषय नाही आहे, कारण जो काल विषय झाला तुम्ही न्यूजवर पाहत असाल दिल्लीमध्ये आणि महत्त्वाची गोष्ट एकच छान आहे की तरुण मुलं, विद्यार्थी जे आहेत त्यांना जो न्याय मिळाला आहे आणि खरंच तो न्यायदेवतेने खूपच छान असा न्याय दिलेला आहे. बस एवढंच बोलू शकतो मी. संविधानाची पायमल्ली होते असं वाटते का? ज्या पद्धतीने पोलिसांनी लाठीचार्ज वगैरे केलाय त्यावरून असं वाटतं का संविधानाची पायमल्ली होते म्हणून? माझं नाव निलेश सोष्टे. मी एक वर्किंग असिस्टंट प्रोफेसर आहे कॉलेजवरती. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की संविधानाची पायमल्ली होत आहे का, तर याचं सविस्तर उत्तर आहे की हो, सर्वांनाही माहीत आहे याची पायमल्ली होत आहे. आणि कार्यकर्ते जे राबवणारे आहेत जर ते बरोबर नसतील, जसं आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या भाषणामध्ये एक भाषण दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं संविधान कितीही चांगलं असेल पण ते चालवणारे जर नालायक असतील तर ते संविधानाची आपण पायमल्ली करू शकतो आणि ते करत आहेत. पण संविधान कितीही खराब असेल आणि त्याला राबवणारे जर चांगले असतील तर ह्या संविधानाचा विजय असतो आणि त्या लोकशाहीचा विजय असतो. बट तुमच्या प्रश्नाकडे येतो पुन्हा की संविधानाची पायमल्ली होत आहे का, तर याचं सविस्तर उत्तर तुम्हाला माहिती आहे की होत आहे. कारण की बाबासाहेबांनी किंवा इतर ड्राफ्टिंग कमिटीमधल्या सगळ्या मेंबर्सनी आपल्याला आर्टिकल 19 दिलेलं आहे, ABC 1, 2, 3 जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलनामध्ये शस्त्र न घेऊन जाता संघटित होण्याचा अधिकार आहे. हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि कुठे ना कुठे आजची जी सरकार आहे ते ह्या गोष्टीचा विसर करत आहेत आणि आपली तुडवशाही दडपशाही त्याच्या आड करत आहेत. आणि हे संविधानिकरित्या डेमोक्रेटिक न राहता ऑटोक्रॅटिक कडे कसं जाणार याची हे लोक दक्षता घेत आहेत. आणि पण आपण सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे की आपण सगळ्यांनी हिंदू मुस्लिम न करता, जातीय भेद न करता आणि मंदिर मस्जिद न करता एकत्र येऊन त्यांची जी मनशा आहे ती आपण तोडून काढू शकतो. आणि हा विजय फक्त आणि फक्त दीपकेचा नाही, हा विजय फक्त CJPचा नाही, हा विजय सगळ्या जेनझीचा आहे, सगळ्या लोकांचा आहे, त्या शेतकऱ्यांचा आहे, ज्या कामगारांचा आहे, ज्यांना आवाज हा संविधान देतो. आणि जर त्याला दडपण्याची जर कोणी हिम्मत करत असेल तर तुम्ही काल जो प्रकरण बघितला ते पुढे लार्ज स्केलवर होण्याची दाट शक्यता आहे, ते आपण नाकारू शकत नाही. आणि हा युथचा पॉवर आहे, हे संविधानाची पॉवर आहे. आज मी वर्किंग प्रोफेशन असिस्टंट प्रोफेसर असताना मी इकडे आलो, याचा अर्थ संविधानावर कुठे ना कुठे गदा आली आहे. आणि जर आपण पुढे नाही येणार तर पुढे कदाचित आपण संविधानाला फक्त आणि फक्त पुस्तकात इंटरनेटवरच पाहू शकतो, त्याचे आर्टिकल वाचू शकतो. आपल्याला एकाच्या हाती सत्ता न देता सर्वांच्या हाती सत्ता आली पाहिजे. लोकशाहीचा अर्थ असतो फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, ही गोष्ट आता राहिलेली नाही. तर कृपया तुमच्या माध्यमाने मी एकच सांगेन की संविधान वाचवलं तर आपलं जे जीवन आहे, आपलं जे अस्तित्व आहे ते वाचेल. नाहीतर तुम्ही इतर देशामध्ये नॉर्थ कोरिया बघा, रशिया बघा किंवा इतर काही देश बघा जे एका विचारधारेने जाणार ते कुठे ना कुठे कंटरपत्य मार्गाने जाणार आणि त्यांचा ऱ्हास होणार. आणि ऱ्हास होल्याशिवाय राहणार नाही. तर आपण आपल्या देशाला प्रेम करतो, आपण आपल्या देशावर जीव लावतो, तर असं न होता आपण आपल्या देशासाठी उभे राहिले पाहिजेत. आणि जे चुकीचं आहे त्याच्यासाठी जर नाही बोललात तर हे तुमचं दुर्भाग्य आहे, बाकी कोणाचं दुर्भाग्य नाही. येणाऱ्या जनरेशनसाठी आपण काही ना काही संविधानाची मूल्य ठेवली पाहिजे, तर असं माझं स्पष्ट मत आहे. चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभे राहा असं आपल्याला भगतसिंगांनी सांगितलेलं. आज 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. या 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपेक्षा तो धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मोठा आहे का? अरे हे स्वतःहून त्या धर्मेंद्र प्रधानने केलं पाहिजे होतं की खरोखर माझ्यामुळे जर आत्महत्या झाल्या तर मी संपूर्णपणे जिम्मेदार आहे. या लोकांना उतरण्याची गरजच नव्हती. पण हे न करता चुकीचा मेसेज देत आहे की सरकार काही नाही करणार आहे, की बाबा याने चुकी केली तरी आम्ही त्याला कुरवाळत राहणार आहे. 1.5 महिना झालं, आज 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. तुम्ही लगेच क्लिअर मेसेज द्यायला पाहिजे होता, चुकलायस
तर तुला काढून टाकलं जाईल, लगेच काढून दुसऱ्याला कोणाला तरी आणायचं होतं, तो जरी चुकला परत करायचं, म्हणजे त्यांना एक सबब भेटेल की बाबा जरी आपण चुकीचं काम केलं तर कंपल्सरी आपल्याला काढणार आहेत. अरे तिकडे ट्रक तुम्ही ते अभिजित दिपके साहेब म्हटले हा जो दगडांचा ट्रक आहे हा कोणी आणलाय, ह्या आंदोलनाला तुम्ही वेगळी दिशा देऊ नका, कारण हे तुम्ही बोलाल की दगडी मारतात म्हणून आम्ही त्याच्यावर कारवाई केली. पण त्यांनी स्वतःहून बोलला अभिजित दिपके की बघा हा ट्रक पहिला हलवा, कारण इथे गाड्यांना अलावत नव्हता तरी पण तो ट्रक आणून ठेवला आणि दगडी भरून ठेवलेला. मग हे कुठलं हे? आणि तुम्ही एवढे दिवस लावले, तुमच्यावरचा विश्वास संपूर्णपणे उडालाय. एवढे दिवस लावायलाच नव्हते पाहिजे, जिम्मेदारी घ्यायलाच पाहिजे होती तुम्ही लगेच, पण तुम्ही ते केलं नाही. आणि तुम्ही म्हणता ना नया भारत है, ये घुसेगा भी और मारेगा भी, हे बघा हे आता चाललंय. आणि हा नया भारतच आहे, चुकीला चूक म्हणणार आहे आणि बरोबरला बरोबर म्हणणार आहे. त्यामुळे सगळ्या पक्षातल्या राजकारण्यांनी हे समजून घ्यायचंय, जेनझी फक्त चुकीला चूक आणि बरोबरला बरोबरच बोलणार आहे, मग तुमचा पक्ष कुठलाही असू द्यात.